नमस्कार. आई होणं हे एक दिव्य अनुभवाने भरलेला सुंदर प्रवास असतो. आज आपण पाहणार आहोत डिलिव्हरीनंतर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी, विशेषतः पोटाचा आकार परत मिळवण्यासाठी काही सोपे पण प्रभावी योगासनं. ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे तुम्हाला पहिल्या योगासनामध्ये झोपून घ्यायचं आहे. पहिलं योगासन आहे सुप्त बद्ध कोणासन. यामध्ये आपल्याला पाठीवर झोपायचं आहे आणि पाय सोडून गुडघे दोन्ही बाजूला झुकवायचे आहेत. जसे की तुम्ही बघू शकता व्हिडिओत. हात तुम्ही मांडीवर किंवा छातीवर ठेवू शकता. हळूहळू श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. यामुळे तुमच्या पोटाला आणि मनाला शांती मिळेल. आता हळूवारपणे उठायचं आहे. आता आपण दुसरं आसन करणार आहोत, मार्जरी आसन. यामध्ये आपल्याला पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या बाजूला ठेवून गुडघ्यांवर यायचं आहे. नंतर श्वास घेताना छाती पुढे आणि श्वास सोडताना पाठवर. याप्रमाणे आपल्याला हा योगासन करायचं आहे. हे तुम्ही 3 ते 5 वेळा करू शकतात. वर जाताना श्वास आत घ्यायचा आहे आणि खाली येताना श्वास सोडायचा आहे. या आसनाने तुमच्या मणक्याला लवचिकता येते आणि तुमचा जे पोटातले मसल्स असतात, जे आपले डिलिव्हरीनंतर वीक पडलेले असतात, ते स्ट्रॉंग होण्यास मदत होते. आता पुढचं आसन आपण करणार आहोत भुजंगासन. या आसनामध्ये आपल्याला पोटावर झोपायचं आहे. हात खांद्याजवळ घ्यायचे आहेत, जसे की तुम्ही व्हिडिओत बघू शकता, आणि श्वास भरायचा आहे आणि हळूहळू वरती यायचं आहे. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही तुमची बॉडी उचलायचा प्रयत्न करा. जास्त ताण देऊन करायचं नाही आहे. जेवढं शक्य होतं आहे तेवढीच बॉडीवर उचलायची आहे. हळूहळू मग तुम्ही तुमच्यात डेव्हलपमेंट करू शकता. कुठलंही आसन करताना चेहऱ्यावर हास्य ठेवायला विसरू नका. या आसनामुळे पाठीचा आणि पोटाचा टोन सुधारण्यास मदत होते. थोडी रेस्ट घ्यायची आहे आणि हळूच उठायचं आहे. आता पुढचं आपण आसन करणार आहोत बालासन. या आसनात तुम्हाला गुडघ्यातनं पाय मागे करून टाचांवर बसायचं आहे आणि अंतर ठेवायचं आहे दोन्ही गुडघ्यांमध्ये. हे बघा, मी तुम्हाला करून दाखवते. असं जर तुम्हाला असं बसता येत नसेल तर तुम्ही तुमच्या पायांखाली टॉवेल रोल करूनही ठेवू शकता सपोर्टसाठी. नंतर हात वर करून श्वास भरायचा आहे आणि हळुवारपणे पुढे जायचं आहे. तुमची चीन आणि नाक खाली जमिनीला स्पर्श करायचा प्रयत्न करा. कपाळ जमिनीला लावायचा प्रयत्न करा. श्वास हा हळूवारपणे चालू ठेवा. शांततेने श्वास आत घ्यायचा आहे आणि शांततेने बाहेर सोडायचा आहे. या आसनामुळे तुमच्या संपूर्ण शरीराला विश्रांती मिळते आणि स्ट्रेस रिलीफ होतो.
आता आपण करणार आहोत सेतू बंधासन. याच्यामध्ये आपल्याला पाठीवर झोपायचं आहे. गुडघे वाकून पाय जवळ घ्यायचे आहेत. जमिनीवर ठेवायचे पाय एकदम फर्मली. मग श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेतल्यावर हळूहळू तुमचं कंबर वर उचलायचं आहे. जसे की तुम्ही व्हिडिओत बघू शकता. जेवढं शक्य असेल, मी पुन्हा सांगते, जेवढं शक्य असेल तेवढं करा. जास्त शरीराला ताण देऊन करायचं नाही आहे. पुन्हा एकदा आपण करूयात. श्वास घ्यायचा आहे, हळू शरीर उचलायचं आहे आणि श्वास सोडताना हळूहळू खाली यायचं आहे. घाई करायची नाही आहे. एकदम आपटायचं नाही खाली, हळूवार खाली यायचं. एक एक मणका तुमचा जमिनीला स्पर्श केला पाहिजे. आता आपण थोड्या वेळ शवासन करूया. दोन्ही पाय एकदम रिलॅक्स सोडायचे आहे. मन एकदम शांत ठेवायचं आहे. हळुवारपणे तुमची श्वसन क्रिया चालू ठेवायची आहे. मला एक संदेश द्यायला आवडेल तुम्हाला. आई पण ही एक सेवा आहे. तुमच्या शरीराचा आणि मनाचा सन्मान करा. नियमित सराव ठेवा आणि लवकरच तुम्हाला तुमचं शरीर ताजं आणि तेजस्वी वाटायला लागेल. आता हळूच एका बाजूला कूस बदलायची आणि उठून बसायचं आहे. आता आपण काही श्वसनाचे व्यायाम करूयात. शांतपणे मांडी घालून बसा, सुखासनात बसा आणि दीर्घ श्वसन करूयात आपण. दीर्घपणे श्वास आत भरायचा आहे. आधी तुमचं पोट, छाती आणि मग खांदे वर आले पाहिजेत. इतका श्वास भरायचा आहे आणि हळूहळू तो श्वास बाहेर सोडायचा आहे. काही क्षणासाठी आपण ही क्रिया करूयात. आपण सगळ्यात पहिले अनुलोम विलोम करणार आहोत. यामध्ये तुम्हाला अशी मुद्रा करायची आहे हातांची. ठीक आहे. त्याच्यानंतर आधी आपण डाव्या नाकपुडीतनं श्वास घेणार आहोत. उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आणि नंतर तो डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने बाहेर सोडायचा. एक मिनिटासाठी तुम्ही ही श्वसनक्रिया करू शकता. या श्वसनक्रियेमुळे तणाव कमी होतो आणि आपलं मन शुद्ध राहतं. श्वास घेताना पूर्ण श्वास आत भरायचा आहे. श्वास आत, श्वास बाहेर. त्याच नाकपुडीने पुन्हा श्वास आत घ्यायचा आहे. पोट छातीपर्यंत फुगलं पाहिजे आत आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे.
काही क्षण आपण शांत बसूयात. तर आपण करूयात भ्रामरी प्राणायाम. यामध्ये मी जशी बोटं ठेवले चेहऱ्यावर तसे ठेवून अंगठा आपला कानाला लावायचा, म्हणजे कान बंद करायचेत. श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना जोरात असा आवाज करायचा आहे तुम्हाला. पुन्हा श्वास आत घ्यायचा आहे, श्वास सोडताना असा आवाज करायचा आहे. 5 वेळा करायचं आहे आपल्याला. या प्राणायामाने डोक्याला शांतता देणारा शांती मिळते आणि स्ट्रेस रिलीफ होतो आणि तुमची बुद्धी पण तल्लख होण्यासाठी मदत होते. प्रचंड शांतता मिळते भ्रामरी प्राणायाम केल्यावर तुमच्या मेंदूला. आता आपण ओंकार जाप करणार आहोत. यामध्ये आपले श्वास आत भरायचा आहे. श्वास सोडताना पुन्हा श्वास भरा. श्वास सोडताना आणि शेवटचा श्वास आत भरा. श्वास सोडताना ओम शांती शांती शांती. माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.